झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची पुण्यातील कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। तपास अधिकाऱ्यांनी 13 पानांची डिमांड कॉपी कोर्टात सादर केली आहे, तर महसूल विभागाचा 5 पानांचा रिपोर्ट आणि जबाबही कोर्टात सादर करण्यात आला। सुनावणी दरम्यान तेजवानीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। एफआयआर मधील एकही कलम तेजवानीला लागू होत नसल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी कोर्टात केला। सरकारी अधिकाऱ्यांना सोडून तेजवानीला अटक का करण्यात आली असा प्रश्न त्यांनी केला। त्यावर सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलांचा सर्व युक्तिवाद खोडून काढला। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी ही बाजू मांडली। आरोपी शीतल तेजवानीने सरकारची 40 एकर जमीन परस्पर विकली आहे, त्यामुळे अधिकचा तपास करायचा आहे। त्याकरता तेजवानीला अटक केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं। तसंच तिच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती त्यांनी कोर्टाला केली आहे। दरम्यान अटक होऊन सुद्धा तेजवानीचा तोरा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळालं। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी निलेश करमरे कोर्टाच्या संपूर्ण सुनावणीचे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत सातत्याने आणतायत। निलेश, कोर्टात सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय, काय काय आर्ग्युमेंट झाले दोन्ही बाजूंकडून? सौरभ, खरं तर ही जी सुनावणी आहे ती साधारण 3:29 सुरू झाली। सुरुवातीला कोर्टाने दोन्ही पक्षाचे जे वकील आहेत त्यांना आरोपी आहेत का, पीपी आहेत का, या सगळ्या गोष्टी विचारल्या। त्यानंतर शीतल तेजवानी जे आहेत त्यांच्या वकिलांनी या ठिकाणी युक्तिवाद सुरू केला। त्या दरम्यान त्यांनी सातत्याने म्हणजे 1.5 तास ते एकाच मुद्द्यावर होते की जी शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे। शीतल तेजवानी पोलिसांना तपासात सहकार्य करत असताना तिला नोटीस न देता तिला अटक का केली या मुद्द्यावर त्यांनी जवळपास 1.5 तास चर्चा केली। मात्र हा मुद्दा पुढे सरकला। त्यानंतर त्या मुद्द्यावर जे सरकारी वकील आहेत त्यांनी ही जी अटक आहे ही कलम 35/3 व्हायलेशननुसार अटक करण्यात आलेली आहे असं त्याच्यावर प्रतिउत्तर दिलेलं आहे। एवढंच नाही तर शीतल तेजवानीला जी नोटीस देण्यात आली होती ती मराठीत देण्यात आली होती, त्याच्यावरही शीतल तेजवानीच्या वकिलांनी ऑब्जेक्शन घेतलं। मात्र शीतल तेजवानीने याआधीही जे वतनदार आहेत त्यांच्याकडून मराठीमध्ये पावराटीने घेतली होती, त्यामुळे तिला मराठी कळतं। हा एक मुद्दा त्या पुढे आलेला। मात्र आत्ता एक मुद्दा समोर येतोय तो म्हणजे शीतल तेजवानी बोपोडीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बोपोडीतली एक सरकारी जमीन आहे ती सुद्धा तिने बळकावण्याचा प्रयत्न केला आहे। त्या प्रकरणामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले आहे त्यांना निलंबित केलेलं आहे। मात्र त्यांची चौकशी का केली जात नाही असा युक्तिवाद जो आहे तो आरोपींच्या वकिलांनी करण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी शीतल तेजवानींच्या विरोधातले जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी आता मोर्चेबांधणी केलेली आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार या ठिकाणी प्रतिउत्तर केलं जात आहे। खरं तर ही जी बोपोडीतली जागा आहे आणि मुंडव्यातली जागा आहेत या दोन विषय हे दोन्ही बाजूंकडून युक्तिवादादरम्यान आणखी कोणते मुद्दे मांडले जातात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।